एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीची भरड जी आहे ती तयार करून घेतली। त्यानंतर गाजर, शिमला मिर्च, स्वीट कॉर्न, हिरवे वाटाणे टाकून पाणी न टाकता अशा पद्धतीमध्ये आपण क्रश करून घेतलेले आहेत। उकडलेले बटाटे स्मॅश करून घेणार आहोत। तयार केलेलं वाटण, चिली फ्लेक्स, ऑरेगानो, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कसुरी मेथी, त्यानंतर क्रश करून घेतलेल्या आपण भाज्या सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आणि सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी या प्रमाणामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य जे आहे ते एकजीव करायचं आहे। अशा पद्धतीमध्ये जो आहे तो टिक्कीचा आकार जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे। फ्रीजमध्ये सुरुवातीला जे आहे सेट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला अर्धा टेबलस्पून मैदा, अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकून स्लरी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर फ्रीजमध्ये सेट करून घेतलेली टिक्की अशा पद्धतीमध्ये आपल्याला स्लरीमध्ये डिप करायची आहे। त्यानंतर ब्रेड क्रम्स लावून छान अशी कोट करून घ्यायची आहे। अवघ्या 7 ते 8 दिवसासाठी खुसखुशीत राहणारी टिक्की जी आहे ती आज आपण बनवलेली आहे। तर कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।